नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एक्सलन्स इन असेसमेंट, UGC नेट, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जून 2025 ही त्याची नोटिफिकेशन आहे. आणि ही आपण UGC नेट त्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेली आहे. ही नोटिफिकेशन त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून दिलेली आहे की परीक्षा ही कशा पद्धतीने असणार, तिचा फॉर्मॅट काय असणार, कोणकोणत्या गोष्टी किंवा सूचना इन्स्ट्रक्शन त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, त्यांचं व्हिजन काय, तर बाकीच्या गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर बघूयात. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एक्सलन्स इन असेसमेंट की ही UGC नेट आपण जे म्हणतो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ही परीक्षा घेत असतं. एजन्सी ही आहे. आणि असेसमेंट म्हणजे परीक्षा ही मूल्यमापन हे कशाचं करतात, तर एक्सिलन्सचं, हे तुमच्यात किती निपुणता आहे ते निपुणतेचं मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा NTA घेतं. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे तिचं व्हिजन काय आहे, तर द राईट कॅन्डिडेट्स जॉईनिंग बेस्ट इन्स्ट्रक्शन्स विल गिव्ह इंडिया हर डेमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे नवीन जे पिढी आहे तर त्यांना घडवण्यासाठी जे शिक्षक असतात तर त्यांच्या निवडीसाठी सुद्धा एक चांगला शिक्षक हा इन्स्ट्रक्टर असावा, त्यासाठीच ही परीक्षा त्याची छाननी परीक्षा किंवा टेस्टिंग परीक्षा म्हणून घेतली जाते. मिशन टू इम्प्रूव्ह इक्विटी अँड इक्वालिटी in education by administering research-based, valid, reliable, efficient, transparent, fair and international level assessment. The best subject matter experts, psychometrician and IT delivery and security professionals will ensure that the current gap in existing assessment systems are probably identified and bridged. कोर व्हॅल्यूज काय आहे, तर NTA विल क्रिएट अ सिस्टीम विच विल प्रमोट टीचिंग बाय टीचर्स, लर्निंग बाय स्टुडंट्स and assessment by parents and institutions. NTA strongly believes in quality, efficiency, effectiveness, equality, and security of assessment. To practice these values, NTA will constantly engage with its stakeholders, viz. Students, parents, teachers, experts, and partner institutions. या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगला शिक्षक शिकवण्याच्या माध्यमातून, भूमिकेतून, आणि विद्यार्थीसुद्धा शिकण्याच्या भूमिकेतून, त्याचबरोबर मूल्यांकन पद्धत जी आहे परीक्षा घेणं ही पालकांच्या त्यासोबतच संस्थेच्या जी शिक्षण संस्था आहे त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करून एक चांगला समाज पिढी घडवण्याचं काम यातून व्हावं. आणि त्या सगळ्यांमध्ये क्वालिटी असावी, एफिशियन्सी असावी, की एकदम A1 जे म्हणतो तर त्या सगळ्या गोष्टी त्या मूल्यांकन पद्धतीमध्ये असाव्यात. हे NTAचं कोर व्हॅल्यूज आहेत, मिशन आणि व्हिजन आहे. टेबल ऑफ द कंटेंट काय, कंटेंट्स A, डिस्क्रिप्शन काय दिलं, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, डेट्स ॲट अ ग्लान्स, फी स्ट्रक्चर अँड ॲप्लिकेशन प्रोसिजर. पेज 3 वर आहे. चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन. 1
अबाउट नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA, की ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे काय किंवा नेमकी काय असते त्याबद्दल माहिती आहे. अबाउट युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, की UGC जे आपण शॉर्ट फॉर्म सगळ्यांच्या तोंडून ऐकलेला असतो, पण नेमका ते काय काम करतं, कसं बनलं आहे, काय आहे, काय काम करतं, तर त्या सगळ्याची माहिती थोडक्यात आपल्याला असावी, कल्पना असावी की नेमकं काय आहे, तर त्याबद्दल माहिती आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, UGC नेट जे म्हणतो, तर ती परीक्षा नेमकी काय आहे त्या परीक्षेबद्दल माहिती आहे. इंट्रोडक्टरी माहिती आहे. चॅप्टर 2मध्ये काय आहे, एक्झामिनेशन स्कीम, UGC नेट 2025, मोड ऑफ एक्झामिनेशन, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, सब्जेक्ट अँड सिलेबस ऑफ टेस्ट, मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, मार्किंग स्कीम. या गोष्टी एक्झामिनेशन स्कीम या सगळ्या ज्या काही परीक्षा असतात, स्पर्धा परीक्षा किंवा या नेट सेट, पेट, बाकीच्या ज्या काही एंट्रन्स असतात, या सगळ्यांना काहीतरी फॉर्मॅट असतो आणि तो फॉर्मॅट हा त्यांनी परीक्षा बनवताना क्वेश्चन पेपर पॅटर्न म्हणा किंवा मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर म्हणा, मार्किंग स्कीम फॉर इट ती काय आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम आहे का, काय पेनल्टी आहे का नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी स्ट्रक्चर असतं आणि ते इन्स्ट्रक्शनच्या पॉलिसीच्या माध्यमातून सगळ्यांच्या अनुमतीने मांडलेलं गेलेलं असतं. तर ते आपण समजून घेऊन परीक्षेची पद्धत काय आहे, मोड ऑफ एक्झामिनेशन काय आहे, तर ते आपण समजून घेतलं पाहिजे, तरच आपल्याला ही परीक्षा काय आहे ही समजेल. चॅप्टर नंबर 3, इलिजिबिलिटी अँड क्वालिफिकेशन. आता नेमकं तुम्ही त्या पात्रता काय आहे की ती परीक्षा UGC नेट कोणी देऊ शकतं, त्यासाठी पात्रता कमीत कमी मिनिमम पात्रता काय आहे ते त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तर ते काय आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर UGC नेट जून 2025, क्वालिफाईंग एक्झामिनेशन, क्वालिफाईंग होण्यासाठी कास्ट वाईज काय क्रायटेरिया आहे का, इन्स्ट्रक्शन्स काय काय आहेत, आणि एक्झम्पशन, इलिजिबिलिटी फॉर असिस्टंट प्रोफेसर, एज लिमिट अँड रिलॅक्सेशन्स, ज्या की महत्त्वाच्या गोष्टी. चॅप्टर 4, रिझर्वेशन्स. आता रिझर्वेशन आलं की यामध्ये ही सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा किंवा गोष्ट, फॅक्टर ही ठरत असते परीक्षेच्या सिलेक्शनमध्ये. रिझर्वेशन पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज ॲप्लिकेबल टू UGC नेट. प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द पर्सन विथ डिसेबिलिटी, PWD, और म्हणजे स्पेशल चाइल्ड कुणी असेल तर पर्सन्स विथ द बेंचमार्क डिसेबिलिटी, PWBD. रिझर्वेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून किंवा जे ठरलेलं आहे ते काय आहे ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. चॅप्टर 5, रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन प्रोसेस, इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, स्टेप्स टू बी फॉलोड टू अप्लाय ऑनलाईन, प्रोसिजर फॉर फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म, checking list for the filling the online application form. Important points to note: provision of government ID other than Aadhaar card for UGC NET June 2025, conduct of exam. त्याचा फ्लो काय असणार की प्रोसिजर, जर आपल्याला एखाद्या परीक्षेबद्दल किंवा त्या परीक्षा पद्धतीबद्दल त्या परीक्षेने काही सूचना दिल्या तर त्या कुठं बघायच्या, तर नंतर त्यासोबतच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायला ही ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळं काही लोकांना अडचणी येतात, तर त्या अडचणी कशा दूर करायच्या, तर त्यांनी ते एक कंडक्ट ऑफ एक्झाम नेमकं कशा पद्धतीने होईल, त्याबरोबरच ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्याची सिक्वेन्स वाईज स्टेप बाय स्टेप माहिती त्यांनी दिलेली आहे. ॲडमिट कार्ड फॉर UGC NET 2025, कंडक्ट ऑफ एक्झाम, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, CBT
गाईडलाईन्स काय आहेत, तर परीक्षा ही कशा पद्धतीने होणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. चॅप्टर 6 की चॅलेंजेस अँड रिझल्ट. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल आन्सर की फॉर challenges, display of recorded responses, procedure and criteria for declaration of result. Chapter 7 unfair means practices and breach of exam rules. त्याच्यामध्ये काय आहे, तर अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस अँड ब्रीच ऑफ एक्झाम रूल्स, पनिशमेंट फॉर द युझिंग अनफेअर मीन्स प्रॅक्टिसेस, कॅन्सलेशन ऑफ रिझल्ट. जर तुम्ही काही गैरप्रकार केला तर त्याला पेनल्टी आहे आणि पनिशमेंटसुद्धा आहे. तर त्याचा सूचनासुद्धा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहे. चॅप्टर 8 मिसलेनियस क्वेरी रिड्रेसल सिस्टम, की काही तुम्हाला अडचणी आल्या तर त्या कशा सोडवायच्या, तिची प्रोसेस काय आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. NTA वीडिंग आउट रूल्स, लिगल ज्युरिडिक्शन. जर तुम्ही काही आर्ग्युमेंट करायची असेल तर ती कशा पद्धतीने करू शकता, लिगल प्रोसिजर काय आहे त्यासाठी. अनेक्सर एक सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन्स टू राईट, लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर युझिंग ओन स्क्राईब more than 40%, certificate for persons with a disability under the RPWD Act 2016 having less than 40% disability, letter of undertaking by person with a specified disability covered under the definition of section 2S of the RPWD Act 2016 but not covered under the definition of section 2R of the said act, that is persons having less than 40% disability and having difficulty in writing. Appendix काय, तर procedure of online payment of fee and helpline for the payment related queries, list of UGC NET subjects and their codes, list of exam cities for centers of UGC NET June 2025. काही मुलांना सेंटर किंवा सब्जेक्ट कोडसुद्धा माहीत नसतो, तर तो सुद्धा त्यांनी यामध्ये दिलेला आहे. लिस्ट ऑफ सब्जेक्ट ॲट पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल अँड देअर कोर्स, लिस्ट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस अँड देअर कोर्स, लिस्ट ऑफ स्टेट्स और युनियन टेरिटरीज अँड देअर कोर्स, प्रोसिजर फॉर अपेअरिंग इन ए कम्प्युटर बेस्ड एक्झाम टेस्ट CBT. प्रोसिजर कशी, की तुम्ही कशा पद्धतीने ते हँडल करू शकता. प्रोसिजर टू बी अडॉप्टेड फॉर कंपायलेशन ऑफ NTA स्कोर फॉर मल्टी सेशन पेपर्स, नॉर्मलायझेशन प्रोसिजर बेस्ड ऑन पर्सेंटाईल स्कोर, प्रोसिजर टू बी अडॉप्टेड फॉर कंपायलेशन ऑफ NTA स्कोर फॉर मल्टी सेशन पेपर्स, नॉर्मलायझेशन प्रोसिजर बेस्ड ऑन पर्सेंटाईल अँड इक्विपर्सेंटाईल मेथड काय आहे. गॅझेट नोटिफिकेशन फॉर PWD कॅन्डिडेट, रजिस्ट्रेशन फॉर्म रेप्लिका. चला तर मग याच ठिकाणी आपण थांबूया. इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड डेट्स ॲट अ ग्लान्स हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया.